हॅलो एव्हरीवन, आपण आज सुरू करतोय आपला डिसेंबरचा फर्स्ट वीक. ठीक. तर मित्रांनो, आपण तुम्ही मागचे व्हिडिओ सगळे बघितलेच असतील जवळपास. तर हा आपला डिसेंबरचा फर्स्ट वीक आहे. आपण 30 तारखेच्या आत डिसेंबर फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, नोव्हेंबर फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक हे कंप्लीट करणार आहे. बरोबर आहे. तर मला असं वाटतं आपण आपला पहिला वीकचा पहिला क्वेश्चन सुरू करू. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो की एकच पहिली फक्त जी न्यूज आहे ती डिटेलमध्ये घेतलेली आहे थोडीफार, बाकी सगळे MCQs क्वेश्चन्स आहेत. चालेल. तर पहिली न्यूज कुठली आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांनी इनॉग्रेट केलं ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024. कुठे केलं याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो की न्यू दिल्लीला. ठीक आहे. हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स कुठे झाली होती. ठीक आहे. ही कॉन्फरन्स होस्टेड केली होती इफ्को, ICA म्हणजे इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि अमूल क्रिप्चो या सगळ्यांनी मिळून ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती. या कॉन्फरन्सचं उद्देश काय होतं? ठीक आहे. बरं, याची थीम काय होती आधी? कोऑपरेटिव्स बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. हा एक महत्त्वाचा याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. काय? कोऑपरेटिव्स बिल्ड प्रॉस्पेरिटी फॉर ऑल. सोबतच PM मोदी यांनी युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्स 2025. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की 2025 हे इयर युनायटेड नेशनने काय म्हणून पकडलंय. बरोबर आहे. तर काय? इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्स. मागे आला होता एक क्वेश्चन असाच युनायटेड नेशनच्या इयरवर. बरं, आणि याच ठिकाणी कोण कोण अवेलेबल होतं तेव्हा? तर भूतानचे प्राईम मिनिस्टर, PM ऑफ भूतान, डिप्टी PM ऑफ फिजी आणि प्रेसिडेंट ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स जे आपण म्हटलं ICA ते. तर याच्यातल्या स्टॅटिकच्या महत्त्वाच्या गोष्टी काही लिहून ठेवल्यात की भूतानचे PM कोण आहेत? शेरिंग टोब्गे. ठीक आहे. कॅपिटल काय? थिम्पू. भूतानची कॅपिटल थिम्पू आणि करन्सी आहे नगलट्रम. ठीक आहे. काय आहे भूतानची आपला करन्सी? नगलट्रम. भूतान इज नगलट्रम. तसं ते म्हणतात जसं आपण रुपया म्हणतो. तर भरपूर ठिकाणी तुम्ही जेव्हा नेटवर सर्च केलं तर इंडियन रुपीज लिहिलेलं असतं. बरोबर आहे. पण त्याची लक्षात ठेवताना करन्सी नगलट्रमच लक्षात ठेवा. एक्झाममध्ये नगलट्रम ऑप्शनमधील असं भूतान इज नगलट्रम वगैरे येणार नाही. आलं लक्षात. सिमिलरली फिजीचे PM आहेत सितिवेनी राबुका आणि त्याची कॅपिटल आहे सुआ आणि त्याची करन्सी डॉलर. जसं फिजियन डॉलर, US डॉलर असतं तसे यांची करन्सी पण डॉलर आहे. ह्या स्टॅटिकच्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा सगळ्याच वाचायच्या का सर, सगळ्याच पार्ट करायच्या करन्सी वगैरे नाही, ज्या इम्पॉर्टंट असतात, जे तुमच्याशी न्यूजमध्ये आलेले असतात, कुठल्या देशाचे एखादे PM म्हणा किंवा तिथली एखादी कुठली प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा भारताला व्हिजिट देते किंवा आपले PM, फायनान्स मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर हे जेव्हा एखाद्या देशाला व्हिजिट करतात, तिथे तुम्हाला त्यांनी जेव्हा व्हिजिट दिली तर तिथल्या करंट अफेअर्स म्हणजे तिथल्या स्टॅटिक गोष्टी विचारू शकतात ते. आलं लक्षात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काय? भूतानचे PM तोब्गे, कॅपिटल थिम्पू, करन्सी नगलट्रम. सिमिलरली फिजीचे राबुका सुवा आणि डॉलर. राबुका सुवा डॉलर. चालेल. नेक्स्ट. आणि इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह 2025 काय? हे बघा इथे लिहून दिले मी जे बोललो ना आधी. बघा, युनायटेड नेशनने डिक्लेअर केलं 2025 इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह असणार आहे. त्याची थीम कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड. कोऑपरेटिव्ह बिल्ड अ बेटर वर्ल्ड ही त्याची थीम आहे. देन यावेळेस PM मोदी यांनी एक पोस्टल स्टॅम्प लॉन्च केला. पोस्टल स्टॅम्पवर SSCला, रेल्वेला तुम्ही जेव्हा पण एक्झाम द्या तेव्हा त्याला क्वेश्चन येतो मोस्ट ऑफ द टाइम. त्याच्यात काय काय आहे? लोटस पण आहे, म्हणजे त्याला सिम्बॉल ऑफ पीस म्हणतो आपण. देन स्ट्रेंथ, रेझिलन्स अँड ग्रोथ. ठीक आहे. इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स काय आहे? ही एक नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. ठीक आहे. हिचं हेडक्वार्टर जे ते ब्रझिल्स, बेल्जियमला आहे आणि 1895 साली ही स्थापन झाली होती. प्रेसिडेंट कोण आहे? एरियल गुआर्को. ठीक आहे. ICAचे प्रेसिडेंट कोण आहे? एरियल. हो, पावडर जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ICA इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सचे. देन नेक्स्ट, हू क्लेम द ब्रोन्झ मेडल इन फुटबॉल. फुटबॉल काय आहे? फुटबॉल 2024 एशियन स्पोर्ट्स गेम झाले होते बँकॉकला. फुटबॉल म्हणजे जे मैदानावर खेळलेला गेम नाही. हा एका तुम्हाला म्हणजे तुमचा PC असतो, PCवरचे गेम खेळतात ना फुटबॉल्स, त्याच्यातला होता. त्याची कॉम्पिटिशन होती ही. पण ही कंट्रीजची. त्यात इंडियाला ब्रोन्झ मेडल मिळालं. तर ते कोण होते खेळणारे? आपले पवन
कामपेल्ली, ठीक आहे, पवन कामपेल्ली हे यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलं, ठीक आहे, ई फुटबॉल 2024 एशियन ई स्पोर्ट गेममध्ये. नेक्स्ट, विच मिनिस्ट्री हॅज रिसेंटली इंट्रोड्यूस द वन डे वन जिनोमी इनिशिएटिव्ह टू शोकेस द इनॉर्मस मायक्रोबायल पोटेन्शियल ऑफ इंडिया. ठीक, जेवढं रेड पार्टमध्ये केलेलं आहे तुम्हाला याची जेव्हा पीडीएफ मिळेल ना तर तुम्हाला रिव्हिजन द्यायची वेळेस फक्त याच्यातला रेड पार्ट जो आहे तोच बघायचा आहे. म्हणजे रिव्हिजन हार्डली तुमचा आपला व्हिडिओ असतो 30-35 मिनिटाचा, त्याच्यानंतर रिव्हिजन तुम्हाला जर करायची झाली तर 10 ते 15 मिनिटात होईल. मागचे जेव्हा आपण जेवढ्या पण तुम्हाला मी नेहमी सांगतो की जेव्हा आपण पीडीएफ बनवल्या तुम्ही क्रॉस चेक करून बघा, ज्यांनी वाचल्यात त्यांना भरपूर क्वेश्चन त्यातले आलेले आहेत. चालेल, ओके. काय होतं, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि ब्रिक यांच्या अंडर, म्हणजे हे येतात कोणाच्या अंडर, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या, यांनी इंट्रोड्यूस केलं वन डे वन जिनोमी इनिशिएटिव्ह. वन डे वन जिनोमी इनिशिएटिव्ह कोण केला, डीबीटी, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, आणि ब्रिक, बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेटिव्ह काउन्सिल. ठीक, नंतर याच्यातलं एम काय महत्वाच्या गोष्टी, एम्स टू रिलीज अ फुल्ली annotated bacteriological genome isolation in the country. Then, which country is the focus country of 13th Kolkata International Film Festival? हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला भरपूर क्वेश्चन बनवू शकतात. तर काय काय बनवू शकतात आपण ते सगळे इथं मेन्शन केलेत की 30वा कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, ठीक आहे, याच्यातली फोकस कंट्री कुठली होती तर फ्रान्स ही फोकस कंट्री होती. मग सर स्टेट कुठलं होतं, याच्यातलं स्टेट केलं नाही याच्यात KIFF. बर, चालेल, स्टेट मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी कुठला स्टेट हे फोकस स्टेट होतं आपल्या भारतातलं त्याच्यासाठी. बरं, हे कधी झालंय, याच्यात काय होतं महत्त्वाचं आणखी राहिलं थोडं. 30वा कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे आहे ते 4 डिसेंबरपासून सुरू झालं आणि त्यात 175 फिल्म 29 कंट्रीजमध्ये दाखवल्या जातील. किती, 175 फिल्म्स. एक मिनिट, 170 फिल्म्स फ्रॉम 29 कंट्रीज, हा एक महत्वाचा आहे. आणि स्क्रीनिंग जी फिल्म स्क्रीनिंग वेअर हेल्ड अक्रॉस 20 व्हेन्यूज, किती व्हेन्यूजवर याची स्क्रीनिंग होणार आहे हे जर विचारलं तर 20 व्हेन्यूजवर. ठीक आहे, बरं. देन विच स्टेट हॉकी टीम हॅज रिसेंटली वन द 14th हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप, तर ही जिंकली होती ओडिसाची टीम. बरं, नेक्स्ट, फसेने काय केलंय, यांनी रिक्लासिफाय केलंय कोणत्या प्रोडक्टला अंडर द हाय रिस्क फूड कॅटेगरी. हाय रिस्क फूड कॅटेगरीमध्ये आता फसेचं जेव्हा पण तुम्हाला आता आन्सर सांगून देतो, पॅकेज मिनरल ड्रिंकिंग वॉटर, ठीक आहे, ज्या कंपन्याज आहेत किंवा ज्याही इन्स्टिट्यूट म्हणा ज्या आपल्या पाण्याच्या बॉटल पॅक करतात मिनरल वॉटर, त्यांना आता भरपूर साऱ्या रेग्युलेशन्स आणि लायसन्स लागतील, परत एकदा त्यांना लागतील आता. ठीक आहे, तुम्ही जेव्हा पण माल विकायला जाल तेव्हा तुम्हाला त्यासाठी आता निर्बंध लागतील कठोर. तर त्याच्यासाठी फर्स्टने कोणावर आणला, पॅकेज मिनरल ड्रिंकिंग वॉटर याला हाय फूड रिस्क कॅटेगरीमध्ये टाकून दिलेलं आहे. ठीक आहे, फर्स्टचं हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीला. चेअरपर्सन कोण आहे, श्री राजेश भूषण. CEO JK राव, आपलं KV राव. ठीक आहे, आणि त्याची पॅरेंट मिनिस्ट्री कोण आहे, म्हणजे फसई हा कोणाच्या अंडर येतो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या. याच्यावर काहीही क्वेश्चन विचारू शकतात म्हणून तुम्हाला एक्स्ट्राची माहिती इथे इन्फॉर्म केलेली. चालेल, व्हॉट इज द नेम ऑफ इनॉग्रल जॉईंट टेबल टॉप एक्झरसाइज बिटवीन इंडियन आर्मी अँड कंबोडियन आर्मी. बरं, टेबल टॉप एक्झरसाइज म्हणजे काय, तर टेबल टॉप एक्झरसाइज काय असते की ही तुमच्या फील्डवर जाऊन नाही करायची तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे कॉन्फरन्स बसेल, मीटिंग बसेल एक, त्याच्यावर तुमच्या चर्चा होतील युद्धनीतीच्या, कशी आपण म्हणतो युद्धनीती जी चालती ती कशी करायची याची चर्चा होतील, त्या एक्झरसाइजला टेबल टॉप एक्झरसाइज म्हणतात. ही फर्स्ट टाइम झाली आहे इंडिया आणि कंबोडियामध्ये. हिचं नाव होतं सिनबॅक्स आणि ही आपल्या पुण्यात झाली होती. ठीक आहे, सिनबॅक्स इन पुणे. कंबोडियाची कॅपिटल नॉम पेंच आणि करन्सी रिएल. ठीक आहे, द फर्स्ट एवर अष्टलक्ष्मी महोत्सव वॉज होस्टेड इन विच सिटी ऑफ इंडिया. फर्स्ट अष्टलक्ष्मी महोत्सव, हा जो महोत्सव आहे हा जे आपण म्हणतो ना की नॉर्थ इंडियन रिजन आहे
त्याच्यासाठी असतो हे, ठीक. तर हा झाला होता न्यू दिल्लीला. 8 नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत त्यांच्या म्हणजे तिकडले जे लोक आहेत ठीक आहे, तर तिथल्या लोकांसाठी हा महोत्सव ठेवण्यात येतो. म्हणजे तिथले जे कलाकृती आहेत, तिथले जे हँडीक्राफ्ट्स आहेत वगैरे, त्यांना प्रेरणा देण्यासाठी ह्या महोत्सवाची सुरुवात करण्यात आलेली आहे. कोणी केली ती केली ज्योतिरादित्य सिंधिया, ठीक आहे, जी की मिनिस्ट्री आहेत नॉर्थ ईस्टर्न स्टेटचे मिनिस्ट्रीचे ज्योतिरादित्य सिंधिया. आणि यांनी मास्कोट रिलीज केला अष्टलक्ष्मी महोत्सवीन पूर्वी हा त्याचा मॅस्कॉट आहे. त्यात काय ती गर्ल आहे आणि तिने 8ही पण राज्यामधल्या ज्या काही परिभाषा आहेत त्या तिने विअर केलेल्या आहेत, ठीक आहे, तिकडले जे कपडे वगैरे ते. नेक्स्ट, व्हॉट हॅज रिसेंटली बीन ॲडेड टू द लिस्ट ऑफ नोटिफायबल डिझीज बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. नोटिफायबल डिझीज म्हणजे काय असतं? नोटिफायबल डिझीज मीन्स एखादा रोग की ज्याला गव्हर्नमेंटने सांगितलेलं की तुम्हाला त्याच्यात काउंट करावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एखाद्याला टायफॉईड झाला तर कधी काउंट होतं का तुमचं टायफॉईड? नाही होत, बरोबर आहे. सिमिलरली असे भरपूर रोग आहेत की जे काउंट होत नाहीत, बट त्याच्यावर मग कालांतराने गव्हर्नमेंट नोटिफाय करायला सांगते. जसा कोरोना झाला होता तो नोटिफायबल डिझीज होता. सिमिलरली आता एका रोगवर परत मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने सांगितलं की आता तुम्हाला त्याच्यावर नोटिफाय करावं लागेल. कोणाला नोटिफाय करायचं? तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करा किंवा जी तुमच्या इथे एखादी केंद्र असेल त्याला करा. पण कोणासाठी, कुठल्या रोगासाठी? तर रोग नाही म्हणता येईल, स्नेक बाईटसाठी. ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हॅज डिक्लेअर स्नेक बाईट केस. स्नेक बाईट झाला मग त्या डेथ हो न अथवा न हो, स्नेक बाईट झाला तरी तुम्हाला नोटिफाय करावं लागेल. हे सांगितलेलं कोणी? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. टू रिपोर्ट ऑल सस्पेक्टेड प्रोबेबल स्नेक बाईट केसेस. कोणाकोणाला? अगेन गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट हेल्थ फॅसिलिटीज, मेडिकल कॉलेज वगैरे सगळ्यांना ज्यांच्याजवळ पण आली केस त्यांनी नोटिफाय करायचं. ऑब्जेक्टिव्ह आहे हाफ द स्नेक बाईट रिलेटेड डेथ बाय इयर 2030. हा एक महत्वाची कशासाठी हे इथे एक महत्वाचं आहे. ज्या स्नेक बाईटमुळे डेथ होत आहे त्या 2030 पर्यंत अर्ध्या करायच्यात आपल्याला. देन इंडिया आणि सिंगापूरमध्ये बायलॅटरल मिलिटरी एक्झरसाइज झाली अग्नि वॉरियर 2024. तर ही झाली कुठे? ठीक आहे, 13वं एडिशन होतं. ही झाली आपल्या नाशिकला, म्हणजे देवळाई फील्ड फायरिंग रेंज. ठीक आहे, नाशिकला जे येतं ना देवळाई फील्ड फायरिंग रेंज, तिथे झाली अग्नि वॉरियर इंडिया आणि सिंगापूरमधली. लक्षात ठेवा. विच कंट्री आणि अदर एक्झरसाइज कुठले त्याच्यातल्या? सिम्बॅक्स आहे, बोल्ड कुरुक्षेत्र आहे. सिम्बॅक्स, बोल्ड कुरुक्षेत्र, लायन स्ट्राईक, वज्रप्रहार, मैत्री. सिम्बॅक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र या मिलिटरी एक्झरसाइज आहेत. लायन्स स्ट्राईक या मिलिटरी एक्झरसाइज लायन स्ट्राईक, वज्रप्रहार नेव्हीच्या आहेत आणि मैत्री ही आपल्या एअर याची ती, ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, वायुसेनेची. आलं लक्षात. नेक्स्ट, विच कंट्री द फर्स्ट बॅच ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरर अँड डेव्हलप्ड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चेस वेअर एक्सपोर्टेड. कोणाला भारताने पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर हे एक्सपोर्ट केले? तर अर्मेनियाला. कुणाला केले? अर्मेनियाला केलेले. अर्मेनिया हा भारतापासून मागच्या वर्षीच्या एका रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त जे फिनिश्ड वेपन आहेत, म्हणजे जे पूर्णपणे बनलेले वेपन आहेत, भारताचे 3 देश जे टॉपमध्ये इम्पोर्ट करतात, म्हणजे त्यांच्या देशात आपण एक्सपोर्ट करतो त्यांना सगळ्यात जास्त. तर पहिल्या नंबरवर येतं USA, दुसऱ्याच्यावर फ्रान्स, तिसऱ्यावर येतं अर्मेनिया. तर US आणि फ्रान्स यांना आपण ज्या रॉ मटेरियल असतं ना ते प्रोव्हाइड करतो, ठीक आहे, आणि अर्मेनियाला पण सगळ्यात जास्त जे फिनिश्ड वेपन आहे ते देतो. सगळ्यात जास्त फिनिश्ड वेपन कोण येतं भारताकडून? अर्मेनिया घेतं. इथं दिले अर्मेनियाची कॅपिटल इरावन म्हणू शकतो तुम्ही. आणि ड्रम, रावणाला ड्रमनं वाजवलं, ठीक आहे, कुठले? अर्मेनियामध्ये. आलं लक्षात. देन लार्जेस्ट बायर ऑफ इंडियन वेपन्स इक्विपमेंट USA, फ्रान्स आणि अर्मेनिया. हा सिक्वेन्स आहे. US सगळ्यात जास्त घेतं, पण फिनिश्ड म्हटलं तर कोण? अर्मेनिया. आलं लक्षात. नेक्स्ट, बरं, नेक्स्ट एक्झरसाइज आहे हरिमऊ शक्ती. हरिमऊ शक्ती ही एक्झरसाइज कुठल्या कुठल्या देशांमध्ये होते हा प्रश्न आहे. तर ती होते इंडिया आणि मलेशियामध्ये.
इंडिया आणि मलेशियामध्ये. बरं सर, याच्यात तर आता लक्षात ठेवायचं अवघड आहे. सिनबॅक्स मध्ये सरळ सरळ होतं की कंबोडिया आणि इंडिया आपण त्यातला सी आणि आय पकडू शकतो. याच्यात कसं पकडायचं हरिवंशक्तीमध्ये? तर तुम्ही इथं मलेशिया घेऊ शकता आणि हरी फक्त भारताचा असतो. ठीक आहे, तर हरिवंशक्ती इंडिया आणि मलेशिया याच्यावर लक्षात घ्या. ही एक्सरसाइज कशावर फोकस करते? ऑन ऑपरेशन इन द जंगल एन्व्हायरमेंट. ज्या जंगलामध्ये काही हालचाली झाल्या तिथे, जेव्हा कधी नक्षलवादी म्हणा किंवा काही पण अशा गोष्टी सगळ्यांसोबत घडतात, आतंकवादी सोबत, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी ही एक्झरसाइज घेण्यात आलेली आहे. ही कुठे झाली होती? ही यावर्षी 2024ला सिंगापूरमध्ये मलेशियामध्ये झालेली आहे. एक वर्षी मलेशियात होते, एक वर्षी भारतात होते. मागच्या वर्षी भारतात झाली होती कुठे? मेघालयाला, उमरई कॅन्टॉन्मेंटमध्ये. ते 2024चं तिथलं हे टाकायची गरज नाही, फक्त मलेशियाला लक्षात ठेवा, मलेशियामध्ये झाली होती. हु वन्स द मेन सिंगल टायटल सय्यद मोदी बॅडमिंटन टुर्नामेंट इन लखनौ. जे बॅडमिंटन टुर्नामेंट झालं सय्यद मोदी, कुठे झालं? लखनौला. त्याच्यात विनर कोणी मेन्समध्ये? तर मेन्समध्ये लक्ष्य सेन आणि वुमन्समध्ये PV सिंधू. भारताचे दोन्ही पण लक्षात. PV सिंधू आणि लक्ष्य सेन सेक्युअर सिंगल टायटल्स ॲट द सय्यद मोदी इंटरनॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंट इन लखनौ. नेक्स्ट, ॲस्ट्राव्ह्यू सॅटेलाइट. ॲस्ट्राव्ह्यू सॅटेलाइट जे आहे इमेजनरी, ठीक आहे, कुठल्या कंपनीने केलं? विच हैदराबाद बेस्ड कंपनी, हैदराबादची ती. तर ती कुठली कंपनी आहे? ध्रुव स्पेस यांनी हे लॉन्च केलं ॲस्ट्राव्ह्यू. तर ॲस्ट्राव्ह्यू कशासाठी केलं होतं? टू प्रोव्हाइड कंटिन्युअस इन्साइट इन टू अर्थ. तर हे काय करतं? हे सॅटेलाइट इमेज काढतं. हे यांचं मेन वर्क आहे. म्हणजे आता एखाद्या वेळेस एखादा प्लांट टाकायचा आहे मला कुठे? बिहारमध्ये. बिहारमध्ये टाकायचं आहे. तर मग आता मला तिथलं लोकेशन माहिती नाही, कसं आहे प्राकृतिक वगैरे वगैरे, किंवा सध्याची कंडिशन तिथं काय. तर मग मी त्यांना कॉन्टॅक्ट करेल की मला अशी इमेज पाहिजे तुमच्या. तर ॲस्ट्राव्ह्यू या सॅटेलाइट थ्रू ते मला इमेजेस प्रोव्हाइड करते. म्हणजे एखाद्या कंपनीला, आपल्याला नसतं प्रोव्हाइड करत, तसेच कंपनीला वगैरे प्रोव्हाइड करतात. त्याच्यासाठी कुठल्या कंपनीने? ध्रुव स्पेसने ॲस्ट्राव्ह्यू लॉन्च केले. ते काय करतात? ॲस्ट्राव्ह्यू प्रोव्हाइड्स हाय रिझोल्युशन रिअल टाइम सॅटेलाइट इमेज अँड डाटा टू सपोर्ट critical operations. Next, what is the name of portal that was launched by Ministry of Statistics and Program Implementation to facilitate seamless access to official statistics in India? सरळ प्रश्न लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननी कुठलं पोर्टल लॉन्च केलं? कशासाठी? टू फॅसिलिटेट सिमलेस ॲक्सेस टू ऑफिशियल स्टॅटिस्टिक इन इंडिया. तर याचं नाव होतं ई सांख्यिकी. ठीक आहे. तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल इम्प्लिमेंटेशन कोणाकडे? प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन श्री राव इंदरजीत सिंग, इंडिपेंडंट चार्ज आहे यांच्याकडे. याचा त्यांची कॉन्स्टिट्युन्सी आहे गुरगाव. नेक्स्ट, आणखी एक पोर्टल आहे ई दाखिल पोर्ट. ठीक आहे. हे कोणी लॉन्च केलं होतं? तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड डिस्ट्रीब्युशन यांनी. ते काय करतं? विच एनेबल्स द कन्झ्युमर्स टू फाईल देअर कंप्लेंट्स. जर कंप्लेंट करायची असेल कन्झ्युमर्सला वगैरे, तर ई दाखिल पोर्टवर तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला एखाद्या हॉटेलवर आवडत नसेल खायला किंवा तिथलं खराब असेल वगैरे, तर तुम्ही कंप्लेंट करू शकता ई दाखिलवर. ठीक. विच कंट्री साइन द फायनल ॲक्ट ऑफ रियाद डिझाईन लॉ ट्रिटी. रियाद डिझाईन लॉ ट्रिटी कोणी साईन केला शेवटी? तर इंडियाने केला. इंडिया साइन द फायनल ॲक्ट ऑफ रियाद डिझाईन लॉ ट्रिटी. COP60 जी होती, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. COP16 म्हणजे 16वं एडिशन आहे. याच्यात कोणाकोणाचं होतं आणखी? युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, ती होती COP29. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, ही पण होती COP16. क्लायमेट चेंज COP29 कुठे झाली होती? दिलंय का इथे? नाही दिलं. बरं, COP29 झाली होती अझरबैजानला. आणि बायोडायव्हर्सिटीची झाली होती COP16. ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. COP16 ही अझरबैजानला झाली होती, कालीला झाली होती. ठीक आहे. कंबोडियाला झाली होती ती. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी सांगूनच दिली मी तुम्हाला ती. बरं, सौदी अरेबियाची कॅपिटल काय? रियाद. आणि करन्सी काय?
रियाल, साऊथ अरेबियन रियाल, ठीक आहे. रियाद रियाल, रियाद रियाल, रियाद रियाल, सौदी अरेबियाचं लक्षात ठेवा. नेक्स्ट, हु बिकम द फर्स्ट इंडियन टू होस्ट एमी अवॉर्ड. एमी अवॉर्ड 2024 हा कोणी पहिल्यांदा होस्ट केलेला आहे, तर त्यांचं नाव आहे वीरदास. वीरदास हे कॉमेडियन आहे हा, ठीक आहे. वीरदास लय भयंकर कॉन्ट्रोवर्सी केली त्याने लॉकडाऊनमध्ये. वीरदास यांनी हा एमी अवॉर्ड हा होस्ट केला पहिल्यांदा. 52nd होता तो, ठीक आहे. आणि कुठे होता या न्यूयॉर्कला. आणि हा अवॉर्ड देतं कोण? द अवॉर्ड वेअर प्रेझेंटेड बाय इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स, IATAS. हे तुम्ही एवढं लक्षात घेऊ शकता. चालेल. नेक्स्ट, विच मूवी वन द बेस्ट फिल्म फॉर द वेब ओरिजिनल फिल्म ॲट द 5th एडिशन ऑफ फिल्म फेअर OTT अवॉर्ड. OTT म्हणजे ऑन द टॉप, ठीक आहे. तर अमरसिंग चमकीला ही मूवी होती. अमरसिंग चमकीला या मूवीचं नाव होतं. देन यात बेस्ट ॲक्टर होतं दिलजीत दोसांझ, आणि त्याच्या ह्याच मूवीसाठी होतो अमरसिंग चमकीला. आणि बेस्ट ॲक्टर होती करीना कपूर खान फॉर जानी जानसाठी, ठीक आहे. दिलजीत दोसांझ आणि करीना कपूर खान. ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 कुठला होता? तर त्याचं नाव होतं ब्रेन रॉट, ठीक आहे. ब्रेन रॉट म्हणजे तुम्ही एखाद्या आता जे कंटेंट बघताय सोशल मीडियावर, घाण म्हणल्यापेक्षा की जे थर्ड क्लास असं म्हटलं तरी चालेल, त्याचे शब्द हा की त्या विचारसरणीला ब्रेन रॉट म्हणतात. देन पोलरायझेशन, ठीक आहे. मेरियम वेबस्टरचा आहे 2024 साठी वर्ड ऑफ द इयर कुठले ब्रेन रॉट आहे ऑक्सफर्डचा. पोलरायझेशनचा आहे, पोलरायझेशन आहे मेरियम वेबस्टरचा. मॅनिफेस्ट आहे कॅम्ब्रिजचा. आणि ब्रॅट आहे कोलिन्सचा, ठीक आहे. हे 4 लक्षात ठेवा. याच्यावर एक क्वेश्चन पडतोच एखाद्या एक्झामला. हे 4 पण लक्षात ठेवा. ब्रेन रॉट ऑक्सफर्डचा, पोलरायझेशन मेरियम वेबस्टरचा, मॅनिफेस्ट कॅम्ब्रिजचा, ब्रॅट कोलिन्सचा. रट्टा मार्क काही करा पण हे लक्षात ठेवा. विच कंट्रीज ऑफिशियल व्हिजिटेड इंडिया अँड साईन MOU विथ इंडियन एक्सटर्नल अफेअर. म्हणजे इंडियासोबत कोणी MOU साईन केला कशासाठी? जॉईंट कमिशन फॉर कॉपरेशन. तर ते होतं कुवेतनं केलं होतं, ठीक आहे. जॉईंट कमिशन फॉर कॉपरेशन. इंडियाचे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर कोण आहेत? S जयशंकर. बरं, कुवेतला केलं होतं. कुवेतची कॅपिटल काय? त्याची कॅपिटल पण कुवेत सिटीज आहे. कुवेतची कॅपिटल कुवेत सिटी आहे आणि करन्सी आहे दिनार. लक्षात ठेवा, कुवेतची कॅपिटल कुवेत सिटी आणि करन्सी आहे दिनार. नेक्स्ट, बँकिंग लॉज बिल 2024 हे इंट्रोड्यूस केलं, ठीक आहे. कोणी इंट्रोड्यूस केलं? तर ऑब्व्हियसली बँकिंग लॉज जे बिल आहे ते आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन, ठीक आहे. फायनान्स मिनिस्टर यांनीच बँकिंग लॉचं अमेंडमेंट आणलेलं आहे, ठीक आहे. एखादं अमेंडमेंट काय असतं तर ते लोकसभेत आलं, मग राज्यसभेत जाईल, मग राष्ट्रपतीकडे जाईल आणि मग मंजूर होईल. ते ही असती प्रोसेस आहे. बरं, काय होते सगळ्यात पहिलं होते की 4 नॉमिनी आता एखादा अकाउंट होल्डर ठेवू शकतो. 4 नॉमिनीज इन देअर अकाउंट्स. म्हणजे अकाउंट होल्डर हा आता 4 नॉमिनीज अपॉइंट करू शकतो, ठीक आहे. नंतर सबस्टॅन्शियल इंटरेस्ट फॉर डायरेक्टरशिप. म्हणजे काय की आता एखादा डायरेक्टर वगैरे जे असतात बॉडीमध्ये, ते डायरेक्टर कोणी पण जे असतील ते त्या बॉडीमधले सगळे डायरेक्टर्स वगैरे, त्यांना 2 करोड रुपयांपर्यंत त्यांचे शेअर्स करता येतील. आधी जी लिमिट होती ती 5 लाखापर्यंत होती. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये, बँकेत वगैरे एखादा डायरेक्टर आहे तर तिथे मला पहिले फक्त 5 लाखापर्यंत शेअर ठेवता येते. आता माझी लिमिट ही 2 करोडपर्यंत करण्यात आली, बरोबर आहे. त्याचबरोबर डायरेक्टर्सचा टेन्युअरही वाढवण्यात आला. कोणाकोणचे? एक चेअरमन आणि होल टाईम डायरेक्टर यांचा सोडून 8 इयरपासून 10 इयरपर्यंत करण्यात आला. हा प्रश्न लक्षात ठेवा. याच्यावर 100% क्वेश्चन येईल की डायरेक्टरचा जो आहे तो कॉपरेटिव्ह बँकेच्या त्यांचा किती केलेला आहे. आलं लक्षात. देन नंतर आणि बिल वुड अलाउ डायरेक्टर ऑफ सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक टू सर्व ऑन द बोर्ड ऑफ स्टेट कॉपरेटिव्ह बँक. ते आता एखाद्या स्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या बँकवरही सर्व करू शकतात. देन नेक्स्ट, बिल ऑल्सो सिक्स टू गिव्ह ग्रेटर फ्रीडम टू बँक इन डिसाइडिंग रिम्युनरेशन टू बी पेड टू स्टॅच्युटरी ऑडिटर्स. हे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. ह्याच्यातलं महत्त्वाचं आहे आता जी रिपोर्टिंग डेट्स आहे, तुम्हाला माहिती का 2nd सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे का सुट्टी असते.
त्याच्या मागचं कारण असं की फ्रायडेला जो असतो सेकंड फ्रायडे आणि फोर्थ फ्रायडे महिन्याचा, तेव्हा वर्कलोड जास्त असतो. का? कारण की त्यांना रिपोर्ट द्यायची असते प्रत्येक बँकेला. तर आता ती बदलून आता रिपोर्ट कधी द्यायची आहे? डायरेक्ट तारखेवर आहे, 15 तारखेला. ठीक आहे. आणि लास्ट डे ऑफ एव्हरी मंथ, मग ते 30 असेल किंवा 31 असेल किंवा 28 असेल. आलं, इन्स्टेड ऑफ सेकंड अँड फोर्थ फ्रायडे. डिपॉझिटरला आणखी काय भेटले या लॉमध्ये? त्यांना ऑप्शन भेटलेत सक्सेसिव्ह और सायमल्टेनियस नॉमिनेशन फॅसिलिटी ठेवण्याची. ज्यांचे डिपॉझिटर आहेत जे बँकेत, त्यांना सक्सेसिव्ह म्हणजे माझ्यानंतर एकच जण नॉमिनी जो राहायचा पहिले तो, किंवा सायमल्टेनियस नॉमिनेशन म्हणजे माझे जे पैसे आहेत मी नसल्यावर माझ्यासोबत जे तिघं चौघं असतील कोणी पण, त्या तिघा चौघांना म्हणजे सारखेच वाटायचे. पण ही फॅसिलिटी फक्त डिपॉझिटरसाठी, ज्यांच्याकडे लॉकर सुविधा असणारे लोकल होल्डर्स त्यांना फक्त सक्सेसिव्ह नॉमिनेशनच ठेवता येईल. चलो नेक्स्ट. वेन वॉज सुगम्य भारत अभियान लॉन्च? कधी लॉन्च झालं होतं सुगम्य भारत अभियान? 3 डिसेंबर 2015. 3 डिसेंबर 2015ला. आणि कशाच्या? पर्सन्स विथ डिसेबिलिटी यांचा डे असतो हा. 3 डिसेंबरच इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटी असतो. याच दिवशी सुगम्य भारत अभियान लॉन्च करण्यात आलं होतं. आणि कोण मॉनिटर करते त्याला? डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज आणि मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवर, ह्या 2 मिनिस्ट्री हँडल करतात. बरं. नेक्स्ट एक महत्त्वाची न्यूज आहे GI टॅगची. विच ट्रॅडिशनल साडी फ्रॉम गुजरात वॉज रिसेंटली रिसीव्ह GI टॅग फ्रॉम जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रीमध्ये GI टॅग जो आहे कुठल्या साडीला भेटला, त्याचं नाव काय होतं? तर घरचोला. ठीक आहे. घरचोला ही जी गुजरातची साडी आहे की तिथल्या बाया लग्नात वगैरे खूप जास्त घालतात, खूप महागाची असते ही. ठीक आहे. तर तिला आता GI टॅग भेटलेला आहे. बरं, GI टॅग देतो कोण? कुठे हिचं हेड ऑफिस? तर ते चेन्नईला आहे. ठीक आहे. गुजरातचा हा 27वा GI टॅग होता. ठीक आहे. कुणाच्या अंडर येतं हे GI रजिस्ट्री? DPIIT आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक. सगळ्यात जास्त GI टॅग हे उत्तर प्रदेश या राज्याजवळ. किती आहेत ते? टोटल 75 प्रोडक्ट्स आहेत. सेकंड नंबरला तामिळनाडू 58. आलं लक्षात? ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा GI टॅगची. ज्यावेळेस SSCची प्रिलिम्स द्याल तुम्ही यावेळेसची, त्यावेळेस याच्यावर क्वेश्चन नक्की येईल एक. बरं, सगळ्यात पहिला प्रोडक्ट कुठला होता ज्याला GI टॅग भेटला? तो होता दार्जिलिंग टी. ठीक. नेक्स्ट. कुठल्या बँकेने 10,000 करोड रुपयाचे कुपन 7.23%च्या इंटरचार्जवर 7th इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड इश्युअन्सने घेतलेत? 7th इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड कोणाचे होते? SBIचे होते. 10,000 करोड त्यांनी जमा केले. इंटरेस्ट रेट किती आहे त्याचा? 7.23. हे एक लक्षात घ्या. आलं? चालेल. नेक्स्ट. विच कंट्री इमर्ज ॲज प्राईम ग्लोबल टार्गेट फॉर मोबाईल मालवेअर अटॅक? सगळ्यात जास्त मालवेअर अटॅक कुठल्या देशात होतात? तर ते भारतात होतात. आलं लक्षात? तर कोणी दिली रिपोर्ट? Zscaler या कंपनीने रिपोर्ट दिलेली ही की इंडियामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल अटॅक झालेत मालवेअर थ्रू, आणि 28%. ठीक आहे. जगाच्या 28% भारतात झाले. USA आणि कॅनडाला पण यावर्षी आपण मागे टाकलेले आहे की जे 2023ला टॉपवर होते, आपण मागे होतो. ठीक. मालवेअर आणि मेलिशियस सॉफ्टवेअर काय असतात? तर काय असतं मालवेअर? की तुमचा डाटा चोरून घेणे. आलं लक्षात? एखाद्या फाईल थ्रू किंवा एखादं तुमच्याच्यात व्हायरस सोडून त्यालाच मालवेअर म्हणतात, की जे कम्प्युटर डिस्ट्रॉय करतं. ठीक. कॉमन टाईप मालवेअर कुठले आहेत? व्हायरसेस, वॉर्म्स, स्पायवेअर, ट्रोजन हॉर्सेस अँड रॅन्सम वेअर. ही गोष्ट लक्षात ठेवा. कम्प्युटर अवेअरनेसच्या पेपरला येऊ शकते त्याच्यावर क्वेश्चन. ठीक आहे. आणि हाफ ऑफ मोबाईल अटॅक्स बिंग ट्रोजन्स. ठीक आहे. नर्स मारिया व्हिक्टोरिया जुआन. ठीक आहे. नर्स मारिया व्हिक्टोरिया जुआन यांना ॲस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड भेटला 2024चा. या कुठल्या देशाच्या होत्या? तर या होत्या फिलिपिन्सच्या. ठीक आहे. USD 2,50,000 रुपीज अवॉर्ड असतो कशाचा? ॲस्टर गार्डियन ग्लोबल नर्सिंग अवॉर्डचा. बेंगळुरूला सेरेमनी झाली होती म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. 2021 मध्ये हा अवॉर्ड लॉन्च झाला होता. आणि ज्या नर्स ह्या क्रिटिकल कंडिशन्समध्ये हेल्थ केअर करतात त्यांच्यासाठी हा अवॉर्ड असतो. फिलिपिन्सचे नर्स मारिया व्हिक्टोरिया जुआन यांना हा अवॉर्ड
मिळालेला आहे. नेक्स्ट, विच फॉरेन कंट्री इज द पार्टनर कंट्री फॉर 2024 इंटरनॅशनल गीता महोत्सव. गीता महोत्सव जे आहे ते भारतात होणार आहे. त्याच्यासाठी पार्टनर कंट्री कुठली आहे? तंझानिया आहे. ठीक आहे, आफ्रिकन कंट्री आहे आणि स्टेट आहे ओडिसा. ओडिसा इज द स्टेट आहे. बरं, कुठे होतं हे? कुरुक्षेत्रला होते, हरियाणामध्ये. हरियाणाचे सीएम नायब सिंग सैनी इनॉग्रेट 2024 इंटरनॅशनल गीता महोत्सव. बरं, याच्यात महत्त्वाचं आणखी एकच गोष्ट आहे, हे ऑर्गनाईज कोण करतं? कुरुक्षेत्र डेव्हलपमेंट बोर्ड ऑफ हरियाणा टुरिझम, आणि यांच्यासोबत कोण असतं? गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा. ठीक आहे, इन शॉर्ट हरियाणा करतो. बरं, गीता महोत्सव स्टार्ट कधी झाला होता याच्यावर प्रश्न उठतो. तर हा पहिले नॅशनल लेवलवर जायचा. ठीक आहे, तर नॅशनल लेवलवर व्हायचा 1989 पर्यंत. 1989 पासून व्हायचा नॅशनल लेवलवर. नंतर तो इंटरनॅशनल लेवलवर गेला 2016 पासून. मग याचं नाव चेंज केलं, इंटरनॅशनल गीता महोत्सव. आलं. बरं, नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट ॲटमॉस्फेरिक मॉनिटरिंग स्टेशन सेटअप बाय चायना इन अंटार्क्टिका. बरं, चायनाने अंटार्क्टिकामध्ये कुठल्या स्टेशन अपलोड केलं? त्याचं नाव आहे झोंगशान नॅशनल ॲटमॉस्फेरिक बॅकग्राऊंड स्टेशन. झोंगशान नॅशनल ॲटमॉस्फेरिक बॅकग्राऊंड स्टेशन हे नाव आहे त्याचं. कुठे? तर ईस्ट अंटार्क्टिकामध्ये. ते आलं लक्षात. एवढी महत्त्वाची न्यूज नाही आहे, बट का घेतली मी मलाच नाही कळालं, पण घेतली. विच इंडियन सिटी हॅज रिसेंटली इनॉग्रेटेड द वर्ल्ड फर्स्ट ऑल वुमन बस डेपो, सखी डेपो. कुठल्या राज्याने, कुठल्या शहराने वर्ल्ड फर्स्ट ऑल वुमन बस डेपो हे आणलंय? तर त्याचं नाव आहे न्यू दिल्ली. दिल्लीला फर्स्ट डेपो आलेला आहे. ठीक, वुमन्ससाठी स्पेशल. त्याचं नाव आहे सखी डेपो. नेक्स्ट, नेम द कॅम्पेन दॅट वॉज लॉन्च बाय युनियन मिनिस्टर अन्नपूर्णा देवी टू इरॅडिकेट चाइल्ड मॅरेज अँड एम्पॉवर यंग गर्ल्स इन इंडिया. मुलींसाठी ज्यांच्यावर जबरदस्तीने लहानपणीच त्यांचं लग्न करून दिलं जातं वगैरे, त्याच्यासाठी बालविवाह मुक्त भारत हे कॅम्पेन लॉन्च केलं. कोणी? युनियन मिनिस्टर अन्नपूर्णा देवी यांनी. लक्ष. 25 नोव्हेंबरपासून आहे हे कॅम्पेन. तर हे काय असतं? 25 नोव्हेंबर इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. लक्षात घ्या, कधीपर्यंत? 16 दिवसाचा आहे कॅम्पेन हा. तर स्टार्ट कधी होतो? इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. तर कधीपर्यंत? 10 डिसेंबर 2024, ह्युमन राईट डे. ह्युमन राईट डे लक्षात ठेवायचं. बघितलं ना, तर ह्युमन राईटचा असा एक सिम्बॉल असतो, लाईक हा असा सिम्बॉल असतो त्यांचा ह्युमन राईट्सचा. त्याच्यात काय आहे? आकडे 10, बरोबर. त्याच्यावरून लक्षात ठेवू शकतो तुम्ही ह्युमन राईट्स डे 10 डिसेंबर. आलं. चाइल्ड मॅरेज, या दिवशी चाइल्ड मॅरेज फ्री भारत पोर्टल सुद्धा लॉन्च करण्यात आलं. चाइल्ड मॅरेज फ्री भारत पोर्टल. ठीक. नेक्स्ट, विच युनिव्हर्सिटी टॉप इन द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये कुठली युनिव्हर्सिटी टॉप आहे? ठीक आहे, याच्यात इंटरनॅशनलच विचारलं. ती इंटरनॅशनल कुठली आहे? मॅसेच्युसेट्स MITची. ठीक आहे, MIT अमेरिकेची. आलं लक्षात. आणि भारतातली आहे अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नईची, ही टॉप केलेली. नेक्स्ट, कोणत्या बँकेने MOU साईन केला मास्टर कार्ड सोबत टू एनहान्स मायक्रोसॉफ्ट मास्टर कार्ड इम्पॅक्ट फंड? यांनी केला. बरं, नुसतं मास्टर कार्ड नाही, मास्टर कार्ड इम्पॅक्ट फंड. MSME साठी MSME साठी केलेला आहे तो. फायनान्सिंग अक्रॉस द एशिया पॅसिफिक रिजनमध्ये. ठीक आहे, तर ADB सोबत केला आहे तो, एशियन डेव्हलपमेंट बँक, जे ॲक्च्युअलमध्ये एशिया पॅसिफिक रिजनसाठीच काम करते. बरं, तर मास्टर कार्ड किती देणार आहे? 5 मिलियन ग्रँट याच्यासाठी हे करणार, याच्यात इन्व्हेस्ट करणार आहे. आणि फोकस 7 कंट्री असणार याच्यामध्ये. ठीक आहे, कुठल्या? जॉर्जिया, इंडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड अँड व्हिएतनाम. या 7 कंट्री मेन असणार, यांच्यावर फोकस असणार आहे. तर कोणी गेला? ADB आणि मास्टर कार्ड इम्पॅक्ट फंड यांनी. मास्टर कार्ड किती टाकणार आहे? 5 मिलियन याच्यात पैसे टाकणार आहे. बरं, हु हॅज बीन इलेक्टेड एज 11th प्रेसिडेंट ऑफ ADB? ADBचे 11वे प्रेसिडेंट कोण होते? मसाटो कांडा फ्रॉम जपान. जपानचे मसाटो कांडा, त्यांनी ADBच्या ते प्रेसिडेंट झालेले आहेत नवीन. ठीक आहे, ADBचं हेडक्वार्टर मनीला, फिलिपिन्सला आहे. ठीक आहे, जपानची कॅपिटल टोकियो, करन्सी येन, फिलिपिन्सची मनीला आणि पेसो.
ही एक लक्षात ठेवा. 69 मेंबर असतात ADB मध्ये आणि इस्रायल हा 69वा देश होता जो जॉईन केलेले ज्याने ADB ला. नंतर इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट काही लिहिलेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे यांनी एनगोझी ओकोंजो आयबेला या 8 DG झालेले आहेत. ठीक आहे. तर ह्या रिअपॉइंट झालेल्या आहेत. या आधी पण होत्या, पहिल्या वुमन होत्या त्या की ज्या DG झाल्या होत्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा हेडक्वार्टर आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड आणि त्याचे मेंबर आहेत 166. विच कंट्री रिइलेक्टेड टू द युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशन फॉर द 25-26 टर्म कन्सोलिडेटिंग इट्स पोझिशन इन ग्लोबल पीस एफर्ट. तर ते इंडिया आहे. भारत हा देश आहे जो युनायटेड नेशनच्या पीस बिल्डिंग कमिशनवर परत एकदा नियुक्त झालेला आहे. ठीक आहे. हे कधी झाली होती तर 2005 मध्ये पीस बिल्डिंग कमिशन ही इस्टॅब्लिश झाली होती. हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क, USA. ठीक. आणि त्याचे मेंबर आहेत 31 मेंबरची ती. आलं लक्षात. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि ADB यांनी किती अमाऊंटचं लोन ॲग्रीमेंट साईन केलेलं आहे. तर कशासाठी? हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी. ठीक आहे. फार्मरच्या हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी ADB आणि इंडियन गव्हर्नमेंटने 98 मिलियनचं लोन ॲग्रीमेंट साईन केलं आहे. कितीचं? 98 मिलियनचं लोन ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर बिल्डिंग इंडियाज क्लीन प्लांट प्रोग्राम जो आहे भारताचा त्याच्याच्या अंडर इथं हे. नेक्स्ट, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अन्नचक्र? अन्नचक्र. ठीक आहे. अन्नचक्र ही स्कीम काय? टू ऑप्टिमाइज फूड ग्रेन मूवमेंट अक्रॉस इंडियाज लॉजिस्टिक नेटवर्क. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती. ठीक आहे. सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूल. स्कॅन पोर्टल लॉन्च केलं याच्यासाठी. स्कॅन पोर्टल काय? याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. स्कॅनचा सबसिडी क्लेम अप्लिकेशन फॉर NFSA पोर्टल. ठीक. आणि जे युनियन मिनिस्टर कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे आणि न्यू रिन्युएबल एनर्जी श्री प्रल्हाद जोशीजी, ठीक आहे, यांनी हे लॉन्च केलेलं आहे. वेअर वॉज द वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स हेल्ड? वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स कुठे झाली होती? तर ही चेन्नईला झाली होती. हा एक महत्त्वाचा क्वेश्चन असणार. मेरीटाईम टेक्नॉलॉजी कुठे झाली होती? चेन्नईला झाली होती. 3 वर्षातून एकदा ही कॉन्फरन्स होते. ठीक आहे. आणि 21 मेंबरचं ऑर्गनायझेशन याच्यात. 21 मेंबर त्याच्या या 21 मेंबर्स ऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशन पण आणि देश पण 21 मेंबर आहेत आणि 17 कंट्रीज याच्यामध्ये. आलं लक्षात. आणि 15 वर्षाआधी हीच कॉन्फरन्स मुंबईला झाली होती. आलं लक्षात. नेक्स्ट, विच कंपनी हॅज रिसेंटली टॉप इन इंडिया ॲज पर सिप्री टॉप 100 आर्म्स प्रोडक्शन अँड मिलिटरी सर्व्हिस कंपनीज 2023. सिप्रीच्या नुसार इंडियाचा रँक किती आहे टॉप 100 आर्म्स प्रोड्युसिंग कंट्रीजमध्ये? दिलाच नाही वाटतं. कुठली विच कंपनी? ओके, भारताची कुठली कंपनी टॉपला याच्यात? तर याच्यातही आपली हाल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 43 नंबर आहे. आणि जगातली कुठली आहे? लॉकहेड मार्टिन. लॉकहेड मार्टिन ही टॉपची वर्ल्डची. ठीक आहे. भारताचे 3 कुठले आहेत? हाल आहे 43 नंबरला, बेल आहे 67 नंबरला आणि माझगाव डॉकशिप बिल्डर्स आहेत 94 नंबरला. ठीक आहे. या टॉप 100 मध्ये फक्त 3च आहेत आपल्या. नंतर विच बँक हॅज अपॉइंटेड इंडिया चेस प्रॉडिजी डी गुकेश ॲज इट्स ब्रँड अँबॅसिडर? तर ते RBL बँक आहेत. ठीक आहे. डी गुकेश हा यंगेस्ट वर्ल्ड चॅम्पियन आहे चेसमधला. हे सगळ्यांनाच माहिती आहे. RBL बँक लिमिटेडने त्यांना अपॉइंट केलं आहे. When is the United Nations International Day of Bank annually observed across the globe? 4 डिसेंबर. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल डे ऑफ बँक कधी असतो? 4 डिसेंबरला असतो. हे लक्षात ठेवा. 4 डिसेंबर इंटरनॅशनल डे ऑफ बँक. आपल्या बर्थडेच्या बरोबर 1 महिना आधी बँकेचा बर्थडे झाला असं म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे. आपला म्हणजे माझा. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली डिसाइडेड टू प्रोव्हाइड 100% एक्झम्पशन फ्रॉम रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फ्री ऑन परचेस ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल? इलेक्ट्रिक व्हेकल परचेस करताना आता तुम्हाला टॅक्स द्यायची गरज नाही. हे कुठल्या स्टेटने म्हटलं आहे? तर तेलंगणा स्टेट. ठीक आहे. तेलंगणा या राज्याने 100% टॅक्स एक्झम्पशन केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपले या फर्स्ट वीकचे सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले. उद्या परत आपले डिसेंबरचा 2nd वीक येईल.
तर त्याच्यासाठी परत भेटूया आपण. तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.